परत येणार हा आता तुम्ही मला सांगितलं ह्याच्याबद्दल या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाबा पाटील यांच्या माध्यमातून याच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलेलं आहे. निश्चितपणे पुण्याची ओळख ही कलाकारांमुळं आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याला ओळखली जाते. खरं तर हा का काढणार ह्याचं मला आजही त्याचं कारण समजलं नाही. त्या ठिकाणी कुठेही ट्रॅफिकला इथं अडचण दिसत नाही. आता आपण उभा आहोत, हा साधारण 6 वाजलेत, म्हणजे हा पीक आवर म्हणून ओळखला जातो. पीक आवरला आपण उभा आहोत. तुम्हाला इथं कुठं ट्रॅफिक जामिंग दिसतं का? मग ह्याच्यावरती जाणून बुजून हा ट्रॅफिकचा मुद्दा पुढं आणून हा कलाकारांना त्रास देण्याची भूमिका इथल्या नगरसेवकाची आहे का, असं काय कुठेतरी मला शंका येते. त्यामुळं या ठिकाणी हा कलाकार कट्टा निघणार नाही. याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण कलाकारांच्या पाठीशी उभ्या राहील. पण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कलाकार कट्ट्याचं कौतुक केलेलं आहे आणि जेव्हा हा कलाकार कट्टा बांधण्यात आला किंवा संकल्पना झाली ती भाजपच्या नगरसेवकांनी, त्यावेळेस महापौर मुदुर मोहोळ होते, चंद्रकांत पाटील, या सर्वांनी याला पाठिंबा दिला होता. स्वतः पंतप्रधानांनी याला कौतुक केलं आहे, पण तरीसुद्धा मग अचानक हे कशामुळे? आणि त्यांचं वैयक्तिक काहीतरी असावं, यातला एखाद दोन कलाकार त्यांच्या विरोधातले असावे बहुधा. कारण असं तर कुठं होत नाही. पुण्याची एक ओळख आहे आणि मोदी साहेबांनी जर याचं कौतुक केलं याचा अर्थच असा आहे की मोदी साहेब पण या ठिकाणी आपल्या कलाकारांना वाव देण्यासाठी, कलाकारांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचं याच्यामध्ये हेतू असेल. आपण सर्व बघितलं, राजकीय क्षेत्रातले कोणत्याही पक्षाचा व्यक्ती असला तर त्याची एक भूमिका असते की आपल्या शहराची ओळख जी असती ती कुठेही मिटता कामा नये. आणि असं जर वैयक्तिक कारणास्तव असं कोणत्या कलाकारांना ते त्रास देणं असेल तर योग्य नाही. माझा त्यांना सल्ला राहील की आपण अशी चुकीची भूमिका घेऊ नये. आज या कलाकारांना आपण पाठिंबा द्यावा. जर चूक झाली असेल तर त्याच्यामध्ये होती नकळत, तर ती तुम्ही दुरुस्त करावी अशी माझी त्यांना विनंती आहे. तुमची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची याबद्दल अधिकृत भूमिका काय असेल? अधिकृत भूमिका ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल, अत्याचार होईल, दादांची शिकवण होती की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला चुकीचं काम दिसेल त्या ठिकाणी आपण जाऊन त्याला विरोध करणं ही आमची भूमिका आहे. आज ही जागा, आज 6 वाजताच्या पीक आवरला जर इथं ट्रॅफिक नाही आहे तर याचा अर्थ इथं ट्रॅफिकचा इश्यू सांगण्याची गरज नाही. तुम्ही आज कवर करू शकता, 6 वाजलेले आहेत, एकही गाडी ट्रॅफिक इथं जाम नाही आहे. जाणून बुजून जर ह्या कलाकारांना त्रास देणार असेल तर राष्ट्रवादी पूर्णपणे ह्या कलाकारांच्या मागे उभे राहणार. बातमी म्हणजे थोडक्यात.